नमस्कार। मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सोनावळे या शाळेमध्ये अपुरे शिक्षक व्यवस्था असल्यामुळे आज सोनावळे गावात शाळेच्या समोर ग्रामस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि सदर बाबतची भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून मुरबाड तालुका शिक्षण विभागाला तात्काळ संपर्क केलेला आहे आणि शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आजच्या आज ऑर्डर देऊन शिक्षक हजर केला जाईल आणि सोनावळे शाळेची जे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्या ठिकाणी शिक्षकाची व्यवस्था करण्यात येईल अशी शिक्षण विभागाच्या माध्यमातून मला सांगितलं आहे। आज मी सकाळीच मुरबाड तालुका शिक्षण विभागाला अधिकाऱ्यांना संपर्क केला। त्याचप्रमाणे सोनावळे गावचे एकनाथ भोईर यांच्यासुद्धा मी संपर्कात आहे आणि सोनावळे गावच्या या धरणे आंदोलनाला भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांचा 100% पाठिंबा आहे। तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीमागे आहे आणि मुरबाड तालुक्यातल्या अशा काही ज्या शाळा आहेत त्या शाळांच्यासुद्धा समस्या सोडवण्याचा आपला प्रयत्न आहे। आज आंबेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा अपुरी शिक्षक व्यवस्था असल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सुद्धा शिक्षण विभागाला मी तात्काळ संपर्क केला आणि त्या ठिकाणची जी समस्या आहे ती सुद्धा कानावर टाकलेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा शिक्षक दिला जाईल यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे। मुरबाड तालुक्यातल्या, कल्याण तालुक्यातल्या आणि बदलापूर भागातल्या, अंबरनाथ तालुक्यातल्या अशा काही शाळा असतील की ज्या ठिकाणी शिक्षक कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे समस्या सोडवता येईल यासाठी आपला प्रयत्न केला जाईल। शिक्षण विभागाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या, शाळा प्रशासनाच्या समस्या सोडवण्याचा मी भरत दळवी या नात्यानं या मुरबाड विधानसभा मतदारसंघातला एक आपला जनसेवक म्हणून सातत्याने प्रयत्न करत राहील, आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल। शिक्षण विभागाच्या ज्या काही समस्या असतील आपल्या शाळेतील त्या मला कॉन्टॅक्ट करावा। 95 94 190 554 या क्रमांकावर त्या नक्कीच सोडवल्या जाईल। सोनावळे गावातलं जे आंदोलन आज सुरू झालेलं आहे सकाळी, ते आंदोलन नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा सोनावळे गावातल्या गावकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने आहे। आज आपली 100% समस्या सोडवली जाईल। धन्यवाद।